शंकरराव सातव महाविद्यालय कळमनुरी, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर सुरेखा सदाशिवराव शिंदे। सेमिस्टर 6व BA थर्ड इयर सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत करते। आज जागतिक लेवलवर खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाची महामारी आलेली आहे, त्यामुळे आज आपलं वर्ष संपायचं, परंतु या अडचणीमुळे फक्त आपलं एक सेमिस्टर झालेलं आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या सेमिस्टरला प्रारंभ करायचा आहे। 5व्या सेमिस्टरमध्ये आपण प्रशासकीय विचारवंत पेपर 9 हा अभ्यासलेला आहे। व्यवस्थापन क्षेत्रामध्ये झालेली जी क्रांती आहे, या क्रांतीचा परिपाक किंवा विविध विचारवंतांनी प्रशासन विषयक किंवा व्यवस्थापन विषयक आपापल्या अध्ययनातून विविध सिद्धांत मांडलेले आहेत आणि या सिद्धांताचं प्रतिपादन आपण 5व्या सेमिस्टरमध्ये देखील केलेलं आहे। 5व्या सेमिस्टरमध्ये एकूण आपण 5 विचारवंत अभ्यासलेले होते, ज्यामध्ये भारतीय विचारवंत कौटिल्य, की जे चाणक्य या नावाने ओळखले जातात, अशा कौटिल्याचे सुशासन विषयक विचार, की आज 1990च्या दशकामध्ये सुशासन ही संकल्पना नवसंकल्पना म्हणून उदयास आलेली आहे, परंतु कितीतरी म्हणण्यापेक्षा 2,500-3 हजार वर्षापूर्वी कौटिल्याने योगक्षेम कल्याणकारी राज्याची संकल्पना, यातून सुशासन संकल्पना मांडण्याचा प्रयत्न हा केलेला होता। त्याचबरोबर आज आपण म्हणतो की भ्रष्टाचार हा अतिशय मोठा दोष प्रशासनाला लागलेला आहे, परंतु हा भ्रष्टाचार मानवी संस्कृती उदयास आली तेव्हापासूनच उदयास आलेला आहे, हे कौटिल्याने प्रतिपादन केलेले आहे। त्यानंतर FW टेलर यांची व्यवस्थापन संकल्पना आपण अभ्यासलेली आहे। शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताची तत्वे अभ्यासलेली आहेत। त्याचबरोबर कौटिल्य काळामध्ये FW टेलर यांच्या काळामध्ये मालक कामगार हा संघर्ष मोठ्या प्रमाणात होता। दोघांचा एकमेकांविषयीचा जो दृष्टिकोन होता तो अतिशय शत्रुत्वाचा होता, की मालकाला वाटायचं की कामगार कामचुकार आहे, यंत्राची तोडफोड करतो, व्यवस्थित काम करत नाही आणि त्यामुळेच आपल्या कारखान्याला किंवा कंपनीला तोटा होतो। तर कामगारांना वाटायचं की मालक आपल्याला गुलामाप्रमाणे वागवतो, आपल्यावर अन्याय अत्याचार केले जातात, आपल्याला 24 तास आपल्याला राबवून वेतन मात्र 8 तासाचं दिलं जातं। परंतु टेलर म्हणतात की ज्या उद्दिष्टासाठी हा व्यवसाय किंवा हा उद्योग स्थापन केलेला आहे, ते उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर अर्थातच दोघांच्या विचारामध्ये परिवर्तन होणं अत्यंत महत्वाचं आहे। दोघांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर वर्णन टेलर यांनी मानसिक क्रांती या संकल्पनेतून केलेलं आहे। त्यानंतर त्यांचेच समकालीन विचारवंत, आधुनिक व्यवस्थापनाचे जनक ज्यांना म्हटलं जातं, ते म्हणजे हेनरी फेयॉल आहेत। त्यांनी व्यवस्थापन क्षेत्राला यशस्वी करण्यासाठी प्रथम व्यवस्थापनाचे घटक POCCC या सिद्धांतातून व्यक्त केलेले आहेत। त्याचबरोबर या POCCCलाच विस्तृत स्वरूप देऊन एकूण 60 तत्वांची त्यांनी निर्मिती केली, परंतु ही 60 तत्वे दैनंदिन कार्यामध्ये लागू करणं शक्य नाही, म्हणून पुन्हा त्याच्यावर सूक्ष्म अध्ययन करून त्यांनी
त्या 60 तत्वातील महत्वाची अशी 14 तत्वे बाजूला काढली आणि त्या उद्योग व्यवसायामध्ये ती लागू केली आणि अर्थातच त्यांची ही तत्वेही त्या क्षेत्रात यशस्वी ठरलेली आहेत. त्यानंतर 4था जो विचारवंत आहे, प्रशासकीय विचारवंतामध्ये एकमेव प्रशासकीय स्त्री विचारवंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या म्हणजे मिस मेरी पार्कर फॉलेट. ह्या देखील FW टेलर किंवा हेनरी फेऑल यांच्याच समकालीन असल्यासारख्या आहेत. परंतु काळ कोणताही असो, राष्ट्र कोणतंही असो, स्त्रीला गौण स्थान प्रत्येक ठिकाणी होतं. याच भावनेतून त्यांचेही विचार तात्काळ जगासमोर आले नाहीत किंवा येऊ शकले नाहीत. तरी देखील त्यांनी पराकोटीचे प्रयत्न हे केलेले आहेत आणि नेतृत्व ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. नेतृत्व म्हणजे हुकुमशहा नाही, नेतृत्व म्हणजे अध्यक्ष नाही, नेतृत्व म्हणजे मी म्हणेल तीच पूर्व दिशा, हे नेतृत्व त्यांना अपेक्षित नव्हतं. तर मी संघटनेसाठी आहे, संघटना माझ्यासाठी नाही, हा विचार ज्या नेतृत्वात असेल ते खरे नेतृत्व. संपूर्ण संघटनेचा सर्वे सर्वा म्हणून जरी आज माझी नियुक्ती झालेली असली तरी संघटनेतील प्रत्येक पदावरील व्यक्ती महत्वाचा आहे, प्रत्येक पदावरील व्यक्तीचं कार्य महत्वाचं आहे, प्रत्येक पदावरील व्यक्तीचं कौशल्य महत्वाचं आहे, याची जाणीव असणारं नेतृत्व मिस मेरी पार्कर फॉलेट यांना अपेक्षित होतं. त्याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक असो किंवा कार्यालयीन माहिती असो याचं सखोल ज्ञान या नेतृत्वाला असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे चौफेर आणि चौकस वृत्तीचं नेतृत्व मिस मेरी पार्कर फॉलेट यांना अपेक्षित होतं. त्याचबरोबर त्यांनी संघर्ष आणि एकीकरण हा एक सिद्धांत मांडला. त्यांना अपेक्षित आहे की संघर्ष हा झालाच पाहिजे. जो व्यक्ती संघर्ष करू शकत नाही, अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड करू शकत नाही, तो व्यक्ती सजीव आहे असं म्हणणं चुकीचं आहे. संघर्ष हा झालाच पाहिजे. संघर्ष जिथं होतो तिथं क्रियाशीलता ही निर्माण होऊ शकते, हा त्यांचा एक दृष्टिकोन होता. परंतु संघर्ष झाला पाहिजे. संघर्ष म्हणजे हिंसाचार नव्हे, संघर्ष म्हणजे रक्तपात नव्हे, तर मानसिक संघर्ष महत्वाचा त्यांना अपेक्षित होता. हा संघर्ष झाला पाहिजे, परंतु कुठेतरी संघर्षाला मर्यादा असणं गरजेचं आहे, ते मिटणं गरजेचं आहे, मिटून पुन्हा एक होणं गरजेचं आहे. असे संघर्ष मिटविण्याचे एकूण त्यांनी 3 मार्ग आपल्या समोर सांगितले होते. वर्चस्व गाजविणे असेल, तडजोड करणे असेल किंवा एकीकरण असेल. आणि सर्वात उत्कृष्ट मार्ग म्हणजे एकीकरणाचा. वर्चस्व गाजविणे हा तात्पुरता मार्ग होता, तडजोड हा काही काळ चालणारा मार्ग होता. परंतु संपूर्ण मुळात सगट संघर्ष जर मिटवायचा असेल तर मात्र एकीकरण अत्यंत महत्वाचं आहे असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर हर्बर्ट सायमन हे जे विचारवंत आहेत यांनी निर्णय प्रक्रिया हा सिद्धांत मांडलेला आहे. निर्णयावर कुठल्याही संघटनेचं असेल किंवा व्यक्तिगत जीवनात देखील निर्णयावर उद्दिष्ट अवलंबून असतं, यश अवलंबून असतं, अपयश अवलंबून असतं. तुमचा निर्णय जर योग्य झाला तर अर्थातच ठरलेलं उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य होऊ शकतं. ही जी निर्णय प्रक्रिया आहे, ही निर्णय प्रक्रिया अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी मांडलेली आहे. निर्णय प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही, परंतु प्रशासकाला अत्यंत बुद्धिमत्तेने विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करून पुढचे चांगले वाईट परिणाम डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावा लागतो. अशा निर्णय प्रक्रियेचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्यानंतर कम्युनिकेशन थेरी, संसूचन किंवा संचरण, ज्या तत्वाला प्रशासकीय यंत्रणेच्या रक्तवाहिन्या असं म्हटलं जातं,
ते म्हणजे संचरण होय किंवा संसूचन होय. तर अशा पद्धतीने संचरणाची प्रक्रिया संघटनेला एकत्र बांधून ठेवण्यासाठी किंवा क्रियाशील बनवण्यासाठी किंवा गतिशील बनवण्यासाठी किंवा ठरविलेलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अगदी शिखरापासून ते तळापर्यंत आणि तळापासून ते शिखरापर्यंत, कारण संसूचनाचे स्तर आहेत ऊर्ध्वगामी, अधोगामी आणि पार्श्वगामी, हे स्पष्ट साध्या सोप्या भाषेत कम्युनिकेशन होणं गरजेचं आहे. त्याचं वर्णन आपण या प्रकरणात पाहिलेलं आहे. आता आपल्याला 6व्या सेमिस्टरसाठी प्रशासकीय विचारवंत काय किंवा प्रशासकीय विचार काय, टायटल चेंज केलेला आहे. आपण 5व्या सेमिस्टरचा प्रशासकीय विचारवंत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स हा पेपर अभ्यासला आणि आता 6व्या सेमिस्टरसाठी आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट्स म्हणजे पुन्हा विचारवंताचेच विचार याचं अध्ययन करायचं आहे. आणि यात देखील एकूण 5 विचारवंताचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता आपण आतापर्यंत जे विचारवंत पाहिले, FW टेलर असतील, हेनरी फेयोल असतील, मिस मेरी पार्कर फॉलेट असतील, यांनी औपचारिकतेला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. परंतु काळ जसजसा पुढे गेला तसं औपचारिकतेबरोबर अनौपचारिकतेला प्राधान्य देणे म्हणजे यांत्रिकी दृष्टिकोनाला वास्तवात आणण्याच्या दृष्टिकोनातून मानवी दृष्टिकोनाची जोड ही अत्यंत महत्वाची आहे, हे या विचारवंतांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामध्ये पहिले विचारवंत आहेत एल्टन मेयो. एल्टन मेयो यांनी हॉथॉर्न प्रयोगाद्वारे मानवी संबंध किती महत्वाचे आहेत, अनौपचारिकता किती महत्वाची आहे, भौतिक सुविधेपेक्षा देखील अनौपचारिकता किंवा मानवी संबंध, मानवी रिलेशन अत्यंत महत्वाचे आहेत, सामाजिक दृष्टिकोन महत्वाचा आहे, हे आपल्या प्रयोगातून सिद्ध करून त्यांनी दाखविलेलं आहे. त्यानंतर FW रिग्स 1960च्या दशकामध्ये त्यांनी अतिशय मोलाचं कार्य FW रिग्स यांनी केलेलं आहे. संपूर्ण देश, संपूर्ण जग त्यावेळेस प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केला तर संघर्षमय होतं. अशा वेळेस विविध सामाजिक शास्त्रामध्ये तुलनात्मक अध्ययन पद्धतीची सुरुवात ही झालेली आहे. याला अपवाद लोकप्रशासन देखील नाही. तर अशा लोकप्रशासनाचा विविध देशाचा अभ्यास करण्यासाठी तुलनात्मक अभ्यास मंडळ स्थापन झालेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष म्हणून FW रिग्स यांनी कार्य केलेलं आहे. आणि यातूनच त्यांनी तुलनात्मक प्रशासन हा सिद्धांत मांडलेला आहे. त्यामध्ये लोलकीय समाज आणि साला मॉडेल या 2 संकल्पना आलेल्या आहेत. अभ्यासाला 2 संकल्पना आहेत, तरी त्यामध्ये तुलनात्मक अध्ययनामध्ये त्यांनी एकूण 8 नमुने मांडलेले होते. प्राचीन समाज, आधुनिक समाज, कृषीप्रधान समाज, उद्योगप्रधान समाज, त्यानंतर लोलकीय समाज आणि साला मॉडेल म्हणजे आधुनिक नोकरशाही. साला मॉडेल, साला हा शब्द स्पॅनिश आहे, परंतु आपल्याला आज अभ्यासासाठी हे 2च नमुने घ्यावयाचे आहेत. त्यानंतर त्यांनी पर्यावरणात्मक सिद्धांत मांडलेला आहे. अशा पद्धतीने एकूण 2 संकल्पनेचा किंवा 2 सिद्धांताचा अभ्यास आपल्याला रिग्स यांच्या प्रकरणात करायचा आहे. नंतर प्रकरण 3 आहे अब्राहम मास्लो यांनी अभिप्रेरणेचा सिद्धांत मांडलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, आपली प्रगती करण्यासाठी, आपण मोठे होण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रेरणेची गरज असते, अभिप्रेरणेची गरज असते, शाबासकीची गरज असते. मग ते पारितोषिक वस्तुरूपात असेल, शब्दरूपात असेल, ते महत्वाचं आहे. परंतु वाह, तू छान कार्य केलेलं आहेस. तुमच्यासारखा विद्यार्थी येतो आणि दाखवतो की सर किंवा मॅडम मला एवढे मार्क्स पडलेले आहेत, शाबास बेटा, तू कष्ट केलेस आणि तुझ्या कष्टाचं फलित तुला मिळालेलं आहे, असाच प्रयत्न कर, नक्कीच तू यशस्वी होशील. ही झाली अभिप्रेरणा. म्हणजे मानवाला त्याच्या कौशल्याचा पुरेपूर विनियोग करायचा
करत असताना सर्वात महत्वाचा जर घटक कोणता असेल तर तो म्हणजे अभिप्रेरणा हा घटक आहे. मोटिवेशन महत्वाचं आहे. तर ही मोटिवेशन थेरी मांडण्याचं कार्य अब्राहम मास्लो यांनी केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी गरजेचा पदसोपान सिद्धांत मांडलेला आहे की मानवाला कोणकोणत्या गरजा आहेत आणि एका गरजेची पूर्णता झाली की त्या पूर्णतेतून दुसरी गरज कशी निर्माण होते याचं प्रतिपादन केलेलं आहे. पहिली गरज मानवाची जी आहे ती जीवनावश्यक गरज आहे, अन्न वस्त्र निवारा. ही गरज पूर्ण झाली, भाकरीची गरज पूर्ण झाली की माणूस दुसऱ्या गरजेकडे पाहतो की सुरक्षितता, नोकरीतील सुरक्षितता किंवा चोरापासून सुरक्षितता किंवा आगीपासून सुरक्षितता, म्हणजे माणूस सुरक्षितता शोधतो. ही सुरक्षिततेची गरज आहे. त्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा, की प्रत्येक व्यक्तीला वाटतं की समाजात मी काहीतरी वेगळा झालो पाहिजे, माझं वेगळं काहीतरी स्थान निर्माण झालं पाहिजे, लोकांनी मला काहीतरी वेगळं पाहिलं पाहिजे, म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न हा तो करत असतो. त्यानंतर आत्मविकासाची भावना आहे. आत्मविकास किंवा आत्मसन्मान ही शेवटचा टप्पा आहे. तर अशा प्रकारे ही एकातून एक गरज निर्माण होते. आता आत्मविकास हा सर्वात शेवटचा घटक आहे अधिकार पद परंपरा या तत्वातून गरजेच्या पदसोपान सिद्धांताचा. ज्यावेळेस मानवाचा आत्मविकास होतो पूर्ण, त्यावेळेस माणूस समाधानी होतो. म्हणजे त्याची इच्छा काय आहे, त्याची सुप्त शक्ती काय आहे, त्याचे सुप्त गुण आहेत आणि त्याच्या कलेनुसार जर त्याला कार्य करायला भेटलं तर त्याचा आत्मविकास झाला असं समजायचं आणि तो समाधानी आहे असं समजायचं. की तुम्हाला आता शिक्षक व्हावं वाटतंय, शिक्षक होण्याची इच्छा पूर्ण झाली, किंवा एखाद्याला संगीताची आवड आहे, एखाद्याला चित्रकलेची आवड आहे आणि चित्रकलेचं क्षेत्र जर त्याला भेटलं तर तो पूर्ण समाधानी होऊन त्या क्षेत्रात यशस्वी होतो. आणि ज्यावेळेस माणसाला इच्छेनुसार, स्वसंकल्पनेनुसार, सद्सद विवेक बुद्धीनुसार आपल्या इच्छा पूर्ण करण्याचे या ठिकाणी संधी भेटते, त्यावेळेस त्याची शेवटची गरज पूर्ण होते. म्हणजे हे अभिप्रेरणा सिद्धांत अब्राहम मास्लो यांनी अतिशय सुंदर वर्णन केलेला आहे. हा जरी त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील व्यवस्थापनाच्या संदर्भात सिद्धांत मांडले असले ह्या विविध विचारवंतांनी, तरी देखील खरंच आपण BA फर्स्ट इयरला असताना लोकप्रशासन हे एक तत्वज्ञान आहे हे अभ्यासलं होतं. तर प्रत्येक पेपरचं जर अध्ययन केलं तर प्रत्येक पेपर, मग लोकप्रशासन सिद्धांत असेल, भारतीय प्रशासन असेल, महाराष्ट्र प्रशासन असेल, कर्मचारी प्रशासन असेल, प्रत्येक प्रशासनामधून आपल्याला आपलं जीवन विकसित करण्याचं मार्गदर्शन हे भेटतं. आणि खरंच आहे की लोकप्रशासन हे एक तत्वज्ञान आहे, परंतु त्या तत्वज्ञानाचं चिंतन मनन आपण करून स्वतःमध्ये ते अंगीकरणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर फ्रेडरिक हर्जबर्ग यांनी द्विघटक सिद्धांत, यांनी अभिप्रेरणेचा सिद्धांत मांडलेला आहे. ते अब्राहम मास्लोचाच आधार घेतात किंवा त्यांच्याच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्याच विचाराला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. या द्विघटक सिद्धांतामध्ये त्यांनी आरोग्य घटक आणि अभिप्रेरणा घटक सांगितलेले आहेत. आरोग्य घटकामध्ये की काही घटक आहेत असल्यानंतर त्याचं आपल्याला अस्तित्व जाणवत नाही, परंतु समाधान वाटतं, आणि नसल्यानंतर मात्र त्याचं अस्तित्व जाणवतं आणि कुठेतरी रुखरुख होते. अभिप्रेरणा घटक जे आहेत त्या अभिप्रेरणा घटकांचंही तसंच आहे. म्हणजे या द्विघटक सिद्धांतातून कर्मचारी या ठिकाणी विकसित होण्यासाठी प्रयत्न केले जातात. कार्यसंपन्नता आहे अशा या दोन संकल्पनेचं अध्ययन करायचं आहे. आणि शेवटचे विचारवंत आहेत पॉल एच ॲपलबी, की ज्यांनी लोकप्रशासन विषयक दृष्टिकोन अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. संपूर्ण जागतिक लेवलवर लोकप्रशासन विषयक विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतात देखील
यांना पाचारण केलं होतं की भारतीय प्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी, तर त्यांनी भारतीय प्रशासनाचा 1956 मध्ये येऊन अभ्यास केलेला आहे आणि भारतीय प्रशासन विषयक सिद्धांत देखील मांडला आहे आणि हा सिद्धांत भारतीय प्रशासनाला राष्ट्राचा राज्यकारभार करण्याकरिता अत्यंत मोलाचा मार्गदर्शक हा ठरलेला आहे. तर असे एकूण 5 प्रकरणं आपल्याला या सेमिस्टरला प्रशासकीय विचार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट्स मध्ये पाहावयाचे आहेत. तर उद्या आपण दुसऱ्या भागामध्ये पहिलं प्रकरण एल्टन मेयो या प्रकरणाला सुरुवात करूयात. इथे आज आपण थांबूयात. धन्यवाद.